आज आपण ऐकणार आहोत दोन शेळ्यांची गोष्ट। दोन शेळ्या होत्या। एक होती काळी शेळी आणि एक होती पांढरी शेळी। एका गावाच्या जवळ एक नदी होती। त्याच नदीवर एक अरुंद पूल होता। त्या पुलावरून एका वेळी एकच जण जाऊ शकत होता, इतका तो अरुंद होता। त्या नदीच्या दोन्ही बाजूला हिरवेगार गवत होते। दोन्ही शेळ्या गवत खायला तिथे जात असत। एकदा काय होतं, दोन्ही शेळ्या एकाच वेळी त्या पुलावरून एकमेकांच्या विरुद्ध बाजूने चालत येतात। पूल अरुंद असल्याने एका वेळी एकच शेळी त्या पुलावरून जाऊ शकत होती। पण जेव्हा दोन्ही शेळ्या पुलाच्या मध्यभागी एकमेकांच्या समोर आल्या, तेव्हा त्या विचार करू लागल्या की आत्ता काय करायचं। तेव्हा पांढरी शेळी काळ्या शेळीला म्हणाली, आत्ता काय करूया, आपण एकाच वेळी या पुलावरून जाऊ शकत नाही ना। तेव्हा काळी शेळी पांढऱ्या शेळीला म्हणाली, आपण एक काम करू की मी खाली बसते आणि तू माझ्यावरून दुसऱ्या बाजूला जा। असं म्हणून काळी शेळी खाली बसते। पांढरी शेळी काळ्या शेळीवरून अलगदपणे तिच्या दुसऱ्या बाजूला जाते। त्यानंतर काळी शेळी उठून उभी राहते व चालत पुढे जाते। अशा रीतीने दोन्ही शेळ्या सुखरूपपणे पूल पार करून एकमेकांकडे पाहतात। पांढरी शेळी काळ्या शेळीचे मनापासून आभार मानते। तेव्हा काळी शेळी म्हणते, विचारपूर्वक व एकमेकांच्या सहकार्याने काम केलं तर ते कोणतंही काम अधिक सोपं होतं। तर मग मित्रांनो, कशी वाटली आजची गोष्ट? तुमचा अभिप्राय आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा। आणि हो, अशाच नवनवीन गोष्टी ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।